भावाला पुरगी बघून आलो. वेलकम बॅक भावानू. आज तर मासला लय भयानक फसवणार आहे. पुरगी बघायला चाललोय म्हणून घेऊन चाललोय बघा मासला सांगितलो लय चांगली पुरगी आहे रे, करून घेतलास तर भारी होईल तुझं. मग मास बी फुल खुश झालाय बघा, कसा हसालाय आमचा गडी, हरकलाय बघा. आमासनी न्यायला मग पाहुणा आली तो, मग पाहुण्यांच्या घरी आलोय बघा. कसं आहे पाहुण्यांचं घर तर भारी आहे बघा. कामासंबंध म्हणून आलतो, उगाच म्हटलो मासला पुरगी काय असं बघायला येते वे. मासला तर मग काय घराला येऊन सोडलं बघा. मग मी आणि सुशील ऑफिसला निघालो. तुषार तर मला म्हटला सेमीफायनल फुटबॉलची मॅच आहेत, चल बघायला जाऊया. कॉलेज पशी तर येऊन पोचलो बघा आम्ही. मग काय तुषार आणि मी मग मॅच बघायला चालू. रेड टीमचं आणि ब्ल्यू टीमचं होतं बघा. गोल तर कुणाचंच होत नव्हतं दोन्ही टीम मध्ये. गोल पशी येणार तोपर्यंत त्यांनी अडवणार बघा. मग असंच बघत बघत आमचा कालू डॉन बी आलता बघा मॅच बघायसाठी. कसा जांभ्या गेलाय. ब्ल्यू टीमनं तर शॉट मारला, वाटलं गोल होईल, कुठं गोल होते हो. इथं तर फुटबॉल मॅच चालली आणि दोघं पोरांचं तर बघा पक्षीने दगड मार. मॅच तर ड्रॉ झालं. मग दोघांनी 5-5 पेनॉल्टी दिली. तो रेड टीम वाली गोल मारायला बघितलीत, करत झालं नाही. मग काय ब्ल्यू टीम वाली बघा कसलं भारी गोल मारलीत, एक गोल झालं यांचं. मग काय रेड टीम वाला बी मारला बघा, खरं बाहेरच गेलं. ब्ल्यू टीम तर मॅच जिंकलीत बघा. कसं एन्जॉय करायला लागल्यात बघा. आम्ही पण मॅच बघून मग तुषार आणि मी पण चाललो बघा घराला निघालं. इथपर्यंत भावानं ब्लॉग बघितला असला तर फॉलो लाईक करून जावा.